हाय हॅलो नमस्कार मंडळी. आणि आज आपण करणार आहोत थोडीशी तयारी. कुणाची तर गणपती बाप्पाच्या आगमनाची. तर मी गणपतीसाठी नारळाची बर्फी तयार करणार आहोत. नारळाची बर्फी, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर ते आपण बघूया. चला, आहेत पहिली नारळ मी हे नारळ ग्रेट बारीक करून घेतलेलं आहे. आणि हे दूध, पिस्ता आणि हे काजू आणि बदामाची पावडर आणि हे वेलदोडे पावडर. ही वेलदोडे पावडर आपण कशी बारीक करतो माहिती आहे ना. आपण साखर थोडी टाकायची आणि वेलदोडे बारीक करायचे आणि चाळणीने चाळून द्यायचे. हे दूध, हे मिल्क पावडर आणि साखर मी अशीच ठेवली कारण की प्रत्येकाला गोड आवडतं, नाही आवडत असं असतं. मी माझ्या पद्धतीने गोड त्याच्यामध्ये टाकणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. ओके, चला लेट्स गो. आपण हे सगळं साहित्य बघितलेलं आहे, आपण करायला घेऊ. फर्स्टली आपण घेणार आहोत तूप थोडं घेतलं आहे. तुम्ही पाहिजे मी चमचा तूप घेतली आहे. तर तूप आपल्याला तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खोबलेलं नारळ आहे ना ते घेतलेलं आहे. जनरली आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले इझिली. हे खोबलेलं नारळ हे चांगलं परतवायचं हो. याला थोडासा कलर म्हणजे एकदम पिंकिश असा कलर येऊ द्यायचा. तोवर याला पण हे तोपर्यंत आपण ह्याला तुपामध्ये परतवू. जोपर्यंत हे मोकळं असं वाटत नाही आपल्याला, थोडंसं कडकपणा त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण असं परतणार आहोत. बघा आता याचा खमंग असा वास सुटलेला आहे मस्त. तर आपण हे बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण हे इथे दूध घेणार आहोत. मी 1 कप असं दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चांगली उकळी येऊ द्यायचं. दुधाला उकळी येऊ द्यायची. खवलेल्या खोबऱ्याच्या प्रमाणापर्यंत तसं तुम्ही दूध घ्यायचं. ॲक्च्युली मी कोकोनट बर्फीमध्ये मावा टाकत असते, पण मावा कुठे मिळणार ना अमेरिकेमध्ये. सो मी दुधामध्ये मिल्क पावडर टाकते. मग ते एक काइंड ऑफ मावासारखं फिलिंग येतं त्याच्यामध्ये आणि खूप मस्त फ्लेवर येतो. सो मी त्याच्यामध्ये 2 चमचे पावडर टाकले आहे. हे चांगलं सर्व करायचं. त्याच्यामध्ये अशा गुठळ्या आल्या नाही पाहिजे. मी याच्यामध्ये साखर ॲड करते. मी तुमच्या पद्धतीने साखर ॲड करा, जसं गोड आवडते. मला कमी गोड आवडतं, सो मी कमी साखर टाकते. साखर विरघळेपर्यंत आपण इथे स्टोर करणार आहोत. आपण हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपल्याला हे हलवत राहायचं जोपर्यंत ह्याचं दूध ड्राय होत नाही. हे पूर्ण ड्राय होत नाही, इतकं पण ड्राय नाही करायचं. मी तुम्हाला त्याची ट्रिक पण सांगते कसं बघायचं. पण हे जोपर्यंत आपल्याला हे चमचा चालवत राहायचं जोपर्यंत हे दूध पूर्ण ड्राय होत नाही. ओके, हे झालेलं हे कसं बघायचं. आपण काय करायचं ना, ते हे घ्यायचं थोडंसं गोळा, हे साईडला ठेवायचं. थोडंसं गार होऊ द्यायचं याला. आणि गार झाल्यावर बघायचं की ह्याचा गोळा होतोय की नाही. जर गोळा झाला तर हे झालं, नाही झालं तर मग अजून थोडंसं शिजवावं लागतं. ओके, त्याच्यामध्ये आपण ना पहिले आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. हे मी जी ऑलरेडी पावडर केलेली आहे, तर ह्याची पावडर आपण टाकून घेतलेली आहे. दुसरी पण एक टेक्निक आहे. हे बघा, हे मिश्रण आहे ना, हे पॅनला सोडायला लागतं. हे ऑलरेडी सोडायला झाले, म्हणजे ऑलमोस्ट हे झालेलं आहे. हे पॅनला सोडायला लागतं. जास्त पण नाही करायचं, म्हणजे ते कडक होऊन जातं आपलं मिश्रण. आता त्याच्यात थोडीशी आपण केलेली ही वेलदोडे पावडर टाकणार आहोत. झालेला आहे, हा आपला गोळा बनलेला आहे. तर हे मिश्रण झाले आपलं. मिश्रण टाकण्याच्या आधी आपण याला तूप लावणार आहोत. अशी ताटलीमध्ये थापून घेतलेली आहे. आता हे थंड झाल्यावर आपण याला कट करूया. वरतून मी पिस्ते लावले, ती कट करून घेतलेली आहे. थोडीशी थंड होऊ देत. नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर आपण ऐकलं का? सांगा ना कशी झाली वाव, काय आहे? कोकोनट बर्फी. मस्त झाली.